स्क्रीन शेअर करतो. बघा. अतुल खूप व्यायाम करतो. अतुल खूप व्यायाम करतो. तो सुदृढ आहे. तर त्याच्यामध्ये वरील वाक्यामध्ये अतुल हे नाम आहे. अतुल हे नाम आहे आणि त्यासाठी दुसरा शब्द वापरलाय तो म्हणजे तो. तर तो हा शब्द अतुलसाठी आलाय, म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. मग सर्वनामामध्ये काय काय वापरतात? मी हे सर्वनाम आहे. आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही सगळी काय मराठीची सर्वनामं आहेत. ही मराठीची सर्वनामं आहेत. नामाऐवजी वापरला जातो शब्द जसं इथं सांगितलं त्यांनी. आता इथं बघा, प्रत्येकाचं उदाहरण दिलेलं आहे. मी शाळेत जातो. मी ऐवजी जर वापरलं राजू, तर राजू नाम आहे, पण राजू ऐवजी आपण मी वापरलं तर मी शाळेत जातो, मी हे सर्वनाम आहे. आम्ही अभ्यास करतो मध्ये आम्ही सर्वनाम आहे. तू बाजारात जा मध्ये तू सर्वनाम आहे. तुम्ही घरी या, तो लहान आहे, ती हुशार आहे, ते निघून गेले, त्यांना घेऊन ये, कोण आले, काय झाले, अधोरेखित शब्द हीच काय सर्वनाम आहेत, सर्वच्या सर्व. बघा आता या ठिकाणी, तिने तिची पेन्सिल हरवली. याच्यामध्ये आपल्याला विशेषण शोधायचे याच्यामधलं. बघा, तिने तिची पेन्सिल, तर याच्यामध्ये उत्तर दिलं आहे तिने. ते म्हणतात तिची पण आहे, पण त्याने बघा या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. तिने आणि तिची दोन सर्वनामे आहेत, पण नीट विचार केला तर तिची हे पेन्सिल कोणाची या अर्थाने नामाचे विशेषण आहे हे लक्षात येते, म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा वेळेस तुम्हाला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. रोज योगासने करतो, काय येईल उत्तर बघायचं आपल्याला. रोज योगासने करतो. वरील वाक्यात करतो हे क्रियापदाचे रूप पाहता ते रोज योगासने करतो वाक्य होत नाही. मला रोज योगासने नाही, ती रोज योगासने नाही. करते ती असेल तर करते आलं असतं, म्हणून मी आहे याचं उत्तर बरोबर. मी रोज योगासने करतो. बघा आता या ठिकाणी, त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. सांगा आता. मध्ये सांगा, बघतोय मी. चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी. ए ए ए ए ए राईट, व्हेरी गुड. ए सगळ्यांनी सांगितलं, बरोबर आहे. ए खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. सांगा याचं काय येईल तर. व्हेरी गुड. 4 नंबर ती. त्याच्या पैशाला पाय फुटले. सांगा. बरोबर बरोबर बरोबर, व्हेरी गुड. व्हेरी गुड, नाईस, छान करतायत तुम्ही. त्याच्या बरोबर आहे सर्वनाम. तुला आणखी काय हवे असल्यास सांग. याचं सांगा, चौथ्याच सांगा. आता चौथा प्रश्न चालू आहे आपला. पहिलं 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 सगळ्यांचं पहिलं, व्हेरी गुड, राईट.
यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही, याच्यात सांगा. व्हेरी गुड, नाईस. छान सांगतायत तुम्ही. सगळ्याच उत्तर यायला 2 नंबर, बी नंबर, 2 नंबर, बी नंबर, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. मुलीला आज बक्षीस मिळाले. हा, व्हेरी गुड. त्या मुलीला आज बक्षीस मिळाले असं म्हणता येईल का? कोण मुलीला आज बक्षीस मिळाले? काय मुलीला आज बक्षीस मिळाले? ही मुलीला आज बक्षीस मिळाले, सगळं चुकीचं आहे त्या मुलीला. हे बघ, आता शेवटचं, हात जोडतो. 4 नंबर तुला. तुमचे पत्र मिळाल्यावर डॅश डॅश शाळेत सगळ्यांना दाखवीन. मी. व्हेरी गुड, नाईस. जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास डॅश डॅश नाराज होतो. ती नाराज होतो. नाही होणार. त्याने नाराज होतो. नाही होणार. मला नाराज होतो. नाही होणार. आपण नाराज होतो. अतुल मूक अभिनय करतो. याच्यात आपल्याला काय ओळखायचंय? सर्वनाम. पुस्तक येते इकडे. सर्वनाम. याचं करेक्ट उत्तर काय आहे बरं? तो प्रश्न आहे हा 5वा. दुसऱ्यातला 5वा. दुसऱ्यातल्या 5व्या उत्तर 1 नंबर दिले. 1 नंबर आहे. काय अभिनय करतो? आपण वर बघितलं होतं बघा. काय सुद्धा येतं त्याच्यामध्ये. हे काय झाले, ते काय आलं तिथे. पुढे आता, पुढे प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम योग्य असेल ते शोधायचं आपल्याला. कोणतं सर्वनाम योग्य आहे? काल बाबाचा 50वा वाढदिवस होता. बाबांचा, याच्यातलं शोधा कोणतं येईल तर. माझा नाही येणार. त्याचा नाही येणार. तिचा नाही. त्यांचा, बरोबर. ताईला डॅश डॅश शाळेतून घरी आणले. ताईला मी नाही. ताईला त्याने नाही. तू नाही. तिने. वटवाघळांच्या पायातील बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात. तिच्या, त्याचे, त्यांच्या. तिसरं. हम्म, तिसरं बरोबर. त्याच्या खाली, सतीश आज रात्री सिनेमाला जाणार. तो. महाराज कानावर प्रजेचं गाऱ्हाणं येत होत. महाराजांच्या कानावर प्रजेचं गाऱ्हाणं येत होतं. 2 नंबर. 2 नंबर दिले. 2 नंबर त्यांनी. तिचं, प्रजेचं, तिचं, प्रजा, ती प्रजा, म्हणजे स्त्रीलिंगी रूप. पुढचं, पुढीलपैकी गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ टांगवा. सर्वनाम. बघा. हे, बरोबर. त्याच्यानंतर मी, जा, एक, हा. मी. प्रातकाल दुःख स्वतः स्वस्थ. स्वस्थ, स्वतः. आपण आणि आनंद आहे. आपण. खरे, आज असला कोण? कोण. पुढचा प्रश्न. हा. किती आले ओळखायचं आता बघा.
आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी. हा, त्याच्यामध्ये मी एक आहे, ती हे एक आहे. बरोबर का, मी आणि ती. आणखी काय राहिलं बरं. आणखी ती काय. काय सुद्धा सर्वनाम आहे ना. तीन. पहिल्याचं तिसरं. पुढचं, कोणी कोणावर विसंबून राहू नये. दुसऱ्याचं, कोणीही आणि कोणावर दोन आले याच्यामध्ये. सर्व कामे स्वतः करून आपण सर्व कामे स्वतः करून आपण आपला विकास साधूया. स्वतः आपण आपला. तिसरं, ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाबळी. ज्या आणि त्या. ज्या आणि त्या. दारामागे कोण लपलंय, त्यांना मी पाहिलंय बर का. कोण. मी. पाचव्याच, त्यांना. हो, त्यांना. तीन. चला, अशा पद्धतीनं झालं हे. मी एकदा तुमचं माईक अनम्यूट करतो आणि कोणाची काही समस्या असेल तर विचारतो. समजलंय का. समजलंय सर. हो सर. सोपं होतं ना. सर. सोपं होतं. सर तुम्ही समानार्थी सर. शब्दांवर टेस्ट नाही दिली. दिली होती ना तुम्ही, तुमच्याकडे नाही पोहोचली का. बघा ना, त्याच्यामध्ये आहे, टाकली नाही होती सर, आमच्या ऍप मध्ये नाही आली. चॅट मध्ये नाही का? ते याच्यामध्ये आपलं प्रश्नपत्रिकाचं जे असतं ना, बॅच मध्ये जाऊन वर प्रश्नपत्रिकात जायचं. सर त्याच्यात गेलो आणि आपण सोडवलेले पेपर दाखवलेले आणि हा, तुम्ही ती विरुद्धार्थी पाठवली ना, ते पण समानार्थी नाही सर त्याच्यात. नाही एक. ओके, ठीक आहे, मी बघतो आता आणि नसली तुमच्या इथं टाकून देतो. ठीक आहे. सर. हा, सर तुम्ही ते काल जे प्रश्न सोडवायला दिले होते त्याच्यातले ते डिक्शनरी म्हणजे काय मला नाही समजलं. तुम्ही व्हिडिओ बघितला का पुन्हा मग. हे बघा, हो सर बघितलं. डिक्शनरी म्हणजे शब्द. तुम्ही शब्द बघता ना, शब्दकोशसाठी एक पुस्तक भेटतं डिक्शनरीचं. ए पासूनचे शब्द, बी पासूनचे शब्द, सी पासूनचे शब्द, खूप सारे. त्याला डिक्शनरी नाही बघितली तुम्ही आणखी. नाही सर. एक डिक्शनरी म्हणजे असं मोठं पुस्तक असतं, त्याच्यामध्ये ए पासूनचे 100, 200, 300 शब्द असतात. त्यानंतर म्हणजे 10-15 पानं एचे. त्यानंतर बी पासूनचे सगळे शब्द, त्यानंतर सी पासूनचे सगळे शब्द, डी पासूनचे शब्द. त्याला म्हणतात मराठीत शब्दकोश आणि इंग्रजीमध्ये त्याला डिक्शनरी म्हणतात. ओके. सर आजच्या क्लासची रेकॉर्डिंग पाठवा. दोन्ही क्लासची टाकतो रेकॉर्डिंग मी तुम्हाला, क्लास झाला की. आता आपल्याला बघायचं पुढचं विशेषण. याच्याकडे लक्ष द्या आता थोडा वेळ. बघा, विशेषण म्हणजे काय असतं. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणे. जसं या ठिकाणी बघा, पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक अक्षरांकडे लक्ष द्या. भव्य इमारत. भव्य म्हणजे खूप मोठी. इमारतीबद्दल विशेष माहिती सांगणे. त्यानंतर पर्वत कसा आहे, उंच पर्वत आहे. त्यानंतर पाने कशी आहेत, हिरवी पाने आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये जोडीतील ठळक शब्द हा नामाविषयी अधिक माहिती सांगतो. इमारत कशी, भव्य. पर्वत केवढा, उंच. पाने कशी, हिरवी. भव्य, उंच, हिरवी हे शब्द अनुक्रमे इमारत, पर्वत, पाने याविषयी विशेष माहिती सांगतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल जर एखादा शब्द विशेष माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण असे म्हणतात. लक्षात ठेवा. प्रश्नाची उत्तरं द्या. पहिला प्रश्न, ठळक अक्षरातील योग्य विशेषणाची निवड करा. आवाज. आवाज कसा असतो, सतेज, मुत्सद्दी, चलाक का मंजूळ. आवाज मंजूळ असतो.
पुस्तके नवीन नवीन गोष्टीची माहिती देतात. यामधलं विशेषण सांगा. पुस्तके नवीन नवीन गोष्टीची माहिती देतात. नवीन नवीन गोष्टीविषयी माहिती सांगितली. गोष्टी कशा नवीन नवीन. चित्र चित्र कसं असतं. रंगवले चित्र का झुपकेदार चित्र का सुंदर चित्र का आळशी चित्र. हे चित्र आळशी आहे. हे चित्र आळशी आहे. मला सांगा आळशी होईल का चित्र. नाही. सुंदर चित्र. चित्र सुंदर. बघा. सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. आता सांगा. चॅटबॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर चॅटबॉक्स मध्ये टाका. मी बघतो तुमचं. दिवेकर फार उशीर केला तुम्ही आज. दुसरी हे बरोबर आहे. मुलगी कितवी. दुसरी. आपल्या सगळ्या आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात. सांगा मुंग्या कशा. सगळ्या. सुधीर हुशार मुलगा आहे. सांगा सुधीर कसा मुलगा आहे. हुशार. नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत मातीत वाघाचे ठसे आढळतात. वाळू किंवा माती कशी आहे. ओली. बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. नाही. सारी. पाचव्याचं उत्तर बघू. पाचव्याचं उत्तर पहिलं सारी. चला समजलंय. बाकी तुम्हाला मी आता उद्या दोन गोष्टी देतो. एक म्हणजे काय काय देणार आहे मी लिहून ठेवतो म्हणजे टाकता येईल मला. आपण जे आधी जे शिकलो आहोत. कागद रिम दस्ते याची एक टेस्ट टाकतो. कागद रिम आणि त्यानंतर एक टाकतो सर्वनाम आणि विशेषण. आणि ज्यांचा प्रॉब्लेम आहे ज्यांना समानार्थीची टेस्ट मिळाली नाही त्यांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे. चला अशा पद्धतीने आहे. बाकीचे प्रश्न तुम्हाला मी परीक्षेमध्ये देतो सोडवण्यासाठी.